नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2026 यामध्ये प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 आपण घेतलेला आहे। यामध्ये आपण सामान्य ज्ञान या आधारित प्रश्न उत्तरे आपण घेतलेली आहेत। मित्र हो, या पोलीस पाटील या पदासाठी होणाऱ्या भरतीसाठी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला पहा, पहिला प्रश्न बघा, कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? तर आंबोली या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते। आंबोली या ठिकाणाला होय। महर्षी कर्वे आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर अमृतव्रत हे महर्षी कर्वे यांच्या चरित्राचं नाव आहे अमृतव्रत होय। वीर सावरकर यांना किती वर्षाची कोठडी झालेली होती? तर 50 वर्षे एवढी वीर सावरकर यांना कोठडी झाली होती, 50 वर्ष होय। महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू कोणतं आहे? महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू कोणतं आहे? तर ब्ल्यू मॉर्मॉन हे महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू आहे, ब्ल्यू मॉर्मॉन होय। मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील महाप्रकल्प मीन हा उभारण्यात येत आहे, नागपूर या ठिकाणी होय। सोलापूर जिल्ह्यातील भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होत होता? नरसीपूर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामधील भीमा आणि नीरा नदीचा संगम हा नरसीपूर या ठिकाणी होतो। यानंतर आहे फिल्म अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट कोठे आहे? फिल्म अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी फिल्म आणि टेक्नॉलॉजी हे इन्स्टिट्यूट आहे, पुणे या ठिकाणी। एकलहरे हे औद्योगिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये एकलहरे हे औद्योगिक विद्युत केंद्र आहे, नाशिक यामध्ये होय। हॉर्नबिल उत्सव कोणत्या भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर नागालँड या राज्यामध्ये हॉर्नबिल उत्सव भारतातील नागालँड या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर आइन्स्टाईन यांनी सापेक्षतावादाचा हा सिद्धांत मांडलेला आहे, आइन्स्टाईन यांनी होय। थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे? तर केरळ या राज्याच्या किनाऱ्यावर थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आलेलं आहे, केरळ या राज्याच्या सीमेवर होय। तारापूर पॉवर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार केली जाते किंवा तयार होते? तर अणुऊर्जा या प्रकारची वीज निर्मिती ही तारापूर पॉवर प्लांट मध्ये होताना दिसून येते, अणुऊर्जा ही तयार केली जाते। राज्यसभेचा सभापती कोण असतो? तर राज्यसभेचा सभापती हा उपराष्ट्रपती हे असतात। वि.वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? तर कुसुमाग्रज हे वि.वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे, कुसुमाग्रज हे वय। विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 6 वर्षाचा हा विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्ष एवढा असतो। आपल्या शरीरातील स्नायूमध्ये प्रामुख्याने डॅश डॅश हे प्रथिने असतात? तर मायोग्लोबिन हे मानवी शरीरातील स्नायूमध्ये असणारे प्रथिने आहेत, मायोग्लोबिन हे होय। उपरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उपरा या पुस्तकाचे लेखक हे लक्ष्मण माने हे आहेत। कुचिपुडी हा नृत्य प्रकार लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये कुचिपुडी हा लोकनृत्य प्रकार आढळताना आपल्याला दिसून येतो, आंध्र प्रदेश या ठिकाणी होय। महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण आहेत? तर महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते हे लोकमान्य गंगाधर टिळक हे होय। 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यामध्ये झालेला होता? तर केरळ या राज्यामध्ये 1921 मध्ये मोपला विद्रोह झालेला होता, केरळ या राज्यामध्ये होय। वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर वाफेचे रूपांतर बर्फात
होण्याच्या क्रियेला संप्लवन असे म्हटल्या जाते, संप्लवन होय. यानंतर आहे नैसर्गिक रबर हा एक डॅशचा पॉलिमर आहे. तर नैसर्गिक रबर हा एक डॅशचा पॉलिमर आहे. तर आयसोप्रीन चा हे एक पॉलिमर आहे. ब्रिटिशाविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केलेले होते? तर रामसिंग यांनी ब्रिटिशाविरुद्ध झालेल्या पंजाबमधील कुका विद्रोहाचे नेतृत्व केले होते, रामसिंग यांनी होय. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केलेली होती? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली होती. गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे. फॅरेडेचा विद्युत अपघटक नियम कशाशी संबंधित आहे? तर सममूलभार या तत्वावर आधारित फॅरेडेचा विद्युत अपघटक नियम आहे. सममूलभार या तत्वावर आधारित हे आहे. मिडनाईट चिल्ड्रेन या कादंबरीचे लेखक कोण आहेत? सलमान रशीद हे मिडनाईट चिल्ड्रेन या कादंबरीचे लेखक आहेत. सलमान रशीद हे होय. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आहे. पुणे या ठिकाणी ही संस्था कार्यरत आहे. तापी नदीचा उगम कोठे होत होतं? मुलताई या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो, मुलताई या ठिकाणी होय. पंढरपूर येथे चोखा मेळा धर्मशाळा कोणी बांधलेली आहे? तर संत गाडगेबाबा यांनी पंढरपूर येथे संत चोखा मेळा ही धर्मशाळा बांधलेली आहे, संत गाडगे महाराज यांनी होय. रिसर्च अँड ॲनालिसिस विंग हे कोणत्या प्रकारची संस्था आहे? तर गुप्तहेर संघटना किंवा गुप्तहेर माहिती ठेवण्याची ही रिसर्च अँड ॲनालिसिस विंग ही संस्था काम करताना दिसून येते. गुप्तहेर खात्याशी संबंधित ही संस्था आहे. राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करत असतं? तर राष्ट्रपती हे राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक करत असतात. राष्ट्रपती हे करत आहे. हिमालयाची सावली हे कोटेनकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारित हे कोनेटकर लिखित हे नाटक आहे, हिमालयाची सावली हे होय. महाबळेश्वर महाड महामार्गावर कोणता घाट आहे? तर महाबळेश्वर ते महाड या मार्गावर कोणता घाट आहे? तर आंबेनळी हा महाबळेश्वर ते महाड या दोन ठिकाणी घाट आहे, आंबेनळी हे होय. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण आहे? तर अरुणिमा सिन्हा ही एव्हरेस्ट शिखर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला आहे, अरुणिमा सिन्हा ही होय. तर हिचे दोन्ही पाय नसताना हिने एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आहे. महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा भरतो. महाराष्ट्रामध्ये पोलिसाचे ब्रीदवाक्य काय आहे? महाराष्ट्र पोलिसाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर सदरक्षणालय खल निग्रहणालय हे महाराष्ट्र पोलिसाचे ब्रीदवाक्य आहे. सदरक्षणालय खल निग्रहणालय हे महाराष्ट्र पोलिसाचे ब्रीदवाक्य आहे. ध्वनीची तीव्रता कशामध्ये मोजली जाते? तर डेसिबल या प्रकारामध्ये ध्वनीची तीव्रता मोजली जाते, डेसिबल या प्रकारामध्ये होय. जगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती आहे? तर मरियाना गर्ता ही जगातील सर्वात मोठी खोल गर्ता आहे, मरियाना गर्ता ही होय. इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर लिओन या शहरामध्ये इंटरपोलचे मुख्यालय आहे, लिओन या शहरामध्ये हे ठिकाण आहे. थँक्यू मित्र हो. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी नवनाथ केतरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.